सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना। अजय बारसकर यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून जोरदार हल्लाबोल केला। लोणावळ्यामध्ये आल्यानंतर बंद दाराआड चर्चा झाली, त्यानंतर सगळे सोयरे अशा आरक्षणाची मागणी केली असा आरोप बारसकरांनी केलाय। त्याचबरोबर जरांगे पुराव्यांशिवाय माझ्यावर आरोप करत आहेत असं बारसकर म्हणाले। जरांगेंनी अभंगांच्या ओळी बदलण्यावरूनही बारसकरांनी आक्षेप घेत देहू संस्थानला सवाल केलाय। बारसकरांसारख्या भंगार लोकांवर मला बोलायचं नाही अशा शब्दात जरांगे पाटलांनी पलटवार केलाय। समाजात त्याला उत्तर द्यायला खूप लोक आहेत, त्याचं आता सगळं बाहेर पडणार, त्याचा हिशोब व्यवस्थित होणार असा इशारा जरांगेंनी केलाय। अजय बारसकर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नसून देहू संस्थान हे मनोज जरांगेंच्या पाठीशी आहे असं देहू संस्थाननं म्हटलंय। कार्ला फाटा इथं रास्ता रोको आंदोलन झाल्यावर मावळ इथल्या मराठा आंदोलक हे देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्याकरता गेले असता देहू संस्थाननं हे स्पष्टीकरण दिलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्याचं आवाहन केलं। रास्ता रोकोचं रूपांतर धरणं आंदोलनात करा असं ते म्हणाले। सरकार रडीचा डाव खेळतंय, एवढं आंदोलन होतंय तरी सरकार गप्प काय असा सवाल जरांगेंनी केला। मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या शासनानं मान्य केल्या। सगळे सोयरेबाबतच्या मागणीवर काही टेक्निकल प्रोसिजर पूर्ण करावी लागणार आहे। अशा प्रकारे रास्ता रोको करून मराठा समाजाबाबत जी सहानुभूती आहे ती कमी होते आहे, याचा विचार जरांगे पाटलांनी करावा असं आवाहन मंत्री दीपक केसरकरांनी केलं। मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवावी असा सल्ला आमदार बच्चू कडूंनी दिलाय। जरांगेंनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारवर विश्वास ठेवून 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी। आरक्षण मिळालं नाही तर आपण स्वतः मनोज जरांगेंच्या मागे उभं राहू असं बच्चू कडू म्हणाले। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये हजारो मराठा आंदोलक घुसले। काही काळ तणाव निर्माण झाला। संभाजीनगर महामार्गावरील धोपटेश्वर इथं रास्ता रोको करत या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्यांनी गोंधळ घालत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला। लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं मराठा आंदोलकांनी रास्ता रोको दरम्यान खासगी बस अडवली, त्यामुळे बसमधील महिला प्रवासी संतप्त झाल्या। त्यांनी थेट बसमधून उतरून आंदोलकांशी वाद घातला। यावेळी महिला प्रवासी आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली। मराठा आरक्षण विधेयकामध्ये सगळे सोयरे या शब्दाचा अंतर्भाव करून लवकरात लवकर कायदा करावा या मागणीकरता परभणीमध्ये सकल मराठा समाजानं रास्ता रोको केला। यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समाजातील युवक रस्त्यावर उतरले। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता सांगली जिल्ह्यातील बेडग या गावात रास्ता रोको करण्यात आला। यावेळी 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या। जळगावच्या चोपडामध्ये मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत संपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली। या संपर्क अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार पोहोचणार आहे। बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपण 1987 मध्ये वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घातल्याचं वक्तव्य गायकवाड यांनी केलं होतं। अनेकदा आपल्या विधानानं चर्चेत आलेले आमदार गायकवाड आता आपल्याच विधानामुळे अडचणीत सापडले आहेत। महाराष्ट्र सरकारनं महानंदा डेअरी राष्ट्रीय दुग्ध विकास संस्थेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला। लवकरच ही प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलाय, तर महानंदाचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांनी या निर्णयाचं समर्थन केलेलं आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत। मात्र या योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत। यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असून या कामामध्ये त्रुटी असल्याचं खुद्द पालकमंत्र्यांनी मान्य केलंय, तर भाजपचे काही कार्यकर्ते खंडणी मागत असल्याचा आरोपही आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय। सांगलीच्या जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेची दुसऱ्या टप्प्यातील 900 कोटींची निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी दिली। निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आल्यानंतर दुष्काळग्रस्त नागरिकांनी आतषबाजी केली, पेढे वाटत निर्णयाचं स्वागत केलं। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर धरणं आंदोलन केलं। थकीत FRP आणि ऊसाच्या बिलाकरता ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं।
परभणी शहरातील प्रलंबित रस्त्यांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही। रस्त्याकरता सुमारे 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी 68 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनी श्रेय घेण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या, परंतु आता एवढे दिवस उलटून गेल्यानंतर रस्त्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आणि त्यामुळे श्रेय घेणारे नेते गेले कुठे असा सवाल परभणीकरांनी केला। अकोला मूर्तिजापूर मार्गावर नुकताच सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्यावर अकोला पासिंगच्या वाहनांना टोल माफी मिळावी अशी मागणी करत वंचितनं आंदोलन केलं। महामार्ग अधिकाऱ्यांनी मागणी पूर्ण करण्याकरता 1 महिन्याचा कालावधी मागितला असून दिलेल्या वेळेत मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांकरता कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे। शिमगोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपात हा बोगदा सुरू करण्यात आलाय। मुंबईतून कोकणात जाण्याकरता या बोगद्यातून प्रवास करता येणार आहे, मात्र कोकणातून मुंबईकडे जाण्याकरता जुन्या कशेडी घाटातूनच जावं लागणार आहे। गोंदियातील काचारागडमध्ये 5 दिवसाचा यात्रोत्सव सुरू आहे। 22 फेब्रुवारीपासून या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। यात्रेच्या दिवशी आदिवासी बांधवांकडून वाद्य वाजवत आदिवासी नृत्य सादर करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या महिला मेळाव्याला उपस्थित महिलांकरता विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आता उर्वरित बातम्या। नागपूर शहरामध्ये हत्येचं सत्र सुरूच आहे। नागपूर शहरातील राजनगर परिसरात भर दुपारी विनय पुणेकर या फोटोग्राफरची गोळी झाडून हत्या करण्यात आली। फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत नागपुरात 13 हत्येच्या घटना घडल्या आहेत। उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी विलास सहकारी साखर कारखान्याजवळ एका महिलेची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली। या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे। अहमदनगरच्या केडगाव परिसरात बिबट्या आढळून आला। या बिबट्याने एकावर हल्ला केला, गंभीर जखमी केले, त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। या सगळ्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघत होतो। बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता काही क्षणात माझा सहकारी मिलिंद सोबत पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।